मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावर आज मडप बोगदा ते खालापूर पथनाक्या दरम्यान वाहतूक ब्लॉक घेतला जाणार आहे। गॅन्ट्री बसवण्याच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येतोय। त्यामुळे दुपारी 12 ते 2 या वेळेत सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीसाठी पूर्णतः बंदी असणार आहे, तर वाहन चालकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येणार आहे। कडाक्याच्या थंडीमुळे रत्नागिरीवर दाट धुक्याची चादर पसरली, यामुळे कोकणातील नागपुडी वळणं धुक्यात हरवून गेली आहेत। रत्नागिरी जवळच्या निवळी घाटातील हा धुक्याचा नजारा डोळ्यांची पारणं फेडणारा होता। वाशिम जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढलाय। जिल्ह्यात तापमानाचा पारा 10 अंशांपर्यंत घसरलाय, त्यामुळे याचा जनजीवनावर परिणाम होतोय। मॉर्निंग वॉकला जाणारे नागरिक उबदार कपडे घालून घराबाहेर पडतायत, तर ग्रामीण भागातील नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत। मुंबईत नववर्षानिमित्तानं पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात असणार आहे। नववर्षाच्या पूर्वसंध्येला दारू पिऊन गाडी चालवणं, वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांवर वाहतूक पोलीस कडक कारवाई करणार आहेत। त्यामुळे मुंबईकरांनी नियमांचं पालन करत नववर्षाचं स्वागत करावं असं आवाहन करण्यात आलंय। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। बहुचर्चित सिलिंग कायद्यात सुधारणा करायला विधिमंडळानं मान्यता दिली आहे। आता खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग 2 म्हणून वाटप केलेल्या जमिनींचा भोगवटा वर्ग 1 करणं शक्य होणार आहे। यामुळे खंडकरी शेतकरी आणि सिलिंग जमिनी मिळालेल्या भूमिहीन माजी सैनिक दुर्बल घटकांना लाभ मिळणार आहे। पिंपरी चिंचवड शहरातील जवळपास 6 लाख निवासी फ्लॅट मिळकतीवर आकारण्यात येणाऱ्या युटिलिटी कराला राज्य सरकारनं स्थगिती दिली आहे। महापालिकेकडून दरवर्षी 35 कोटी रुपये या कराच्या माध्यमातून आकारले जात होते। आमदार महेश लांडगे यांच्या लक्षवेधीवर हा निर्णय झालाय। नागपूर जवळच्या सोलार इंडस्ट्री स्फोटात मृत व्यक्तीच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्यात येणार आहे। 8 जणांच्या कुटुंबियांना पेन्शन मिळणार आहे। कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी याबाबत माहिती दिली। मृत व्यक्तीच्या प्रत्येक कुटुंबियांना 20 लाख रुपये कंपनी देणार आहे, तर 5 लाख मुख्यमंत्री फंडातून मदत दिली जाणार आहे। राज्यात ई बसची संख्या पुढील आर्थिक वर्षात दुपटीनं वाढेल आणि एकूण बस विक्रीत ई बसचं प्रमाण 8% जाईल असा अंदाज आहे। क्रिसिल रेटिंग्सच्या अहवालात हा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। सरकारनं कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर भर दिलाय, त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पर्यावरणपूरक केली जाते। राज्यातील दूध उत्पादकांना मोठा दिलासा मिळालाय। दूध उत्पादकांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान मिळणार आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत ही घोषणा केली आहे। 1 जानेवारीपासून याची अंमलबजावणी होणार आहे। सहकारी दूध संस्थांना दूध वितरित करणाऱ्या दूध उत्पादकांच्या खात्यात हे अनुदान जमा होणार आहे। पुण्यातील मुठा नदीत घाणीचं साम्राज्य पाहायला मिळतंय। नदीत ड्रेनेज आणि हॉस्पिटलमधील दूषित पाणी मोठ्या प्रमाणात मिश्रित केलं जात आहे, त्यामुळे नदीतील पाणी दूषित होऊन परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। भंडाऱ्याची उधळण म्हणजे